घटना ही राजनी परिसरामध्ये घनसावंगी तालुक्यात देवळी हा गाव आहे. देवळी तांड्यामध्ये ही घटना घडलेली आहे. आम्हाला एका फोन कॉलद्वारे आपल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या फोन कॉलद्वारे आम्हाला ही घटना कळाली. त्यावेळेस आम्ही तिथे गेलो असताना आमच्या अगोदरच त्यांनी राजनी PSC आपलं ग्रामीण रुग्णालय इथे आणून मृतदेह ठेवलं होतं. त्यांनी आम्हाला त्या मृतदेहाचं काहीही दाखवलं नाही. आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जे सदरील आरोपी आहे त्यांनी जी आमच्या मुलाची हत्या केलेली आहे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तर त्यांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना चांगलं कठोर प्रशासन व्हावं ही आमची मागणी आहे. जोपर्यंत आपले माननीय SP साहेब यांच्या हातून ती चौकशी पूर्ण होत नाही किंवा जोपर्यंत त्या सदरील आरोपीला अटक करीत नाही तोपर्यंत आम्ही सदरील मृतदेह हे काही आमच्या ताब्यात घेऊन त्याचं काही अंत्यविधी करणार नाही ही आमची प्रशासनाला मागणी आहे. का नाव त्यांचा खून झाला? अमोल किसन राठोड हे सदरील मृताचे नाव आहे. कुठले ते मानेगाव तांडा नंबर 1 इथले, तालुका जिल्हा जालना. घडली ती एवढं सांग. घटना अशी घडली की आम्हाला 3-4 दिवसापासून आमचा जो भाऊ आहे, बंधू आहे, त्या आम्हाला म्हणजे माहित नव्हतं कुठे काय, आणि अचानक तिकडून एक कॉल आला आणि सांगितलं गेलं की इथं तुमचा मृतदेह पडलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला त्या घटनास्थळी बोलवलं, आणि पण बोलवण्याच्या आधी ते मृतदेह रुग्णालयात आणलेलं गेलं होतं तिथं, आणि त्या रुग्णामध्ये त्यांना आणण्यात गेलं. आणि तिथं आम्ही ज्यावेळेस सगळे गेलो त्यावेळेस तिथं एकही पोलीस प्रशासन नव्हतं आणि कोणताही डॉक्टर वगैरे कोणते नव्हते तिथं. आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी केली की बाबा आम्हाला आमच्या मृतदेहाला आम्हाला जालन्यामध्ये शिफ्ट करायचं आहे, त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आता काहीच होत नाही, सकाळी तुम्ही न्या यानं. आणि आम्हाला तिथं अशी त्यांच्यावर म्हणजे संशय आहे की आरोपीवर की त्यांना बोलून त्यांची हत्या केलेली आहे तिथं त्या घटनास्थळी. आणि प्रशासनाने याच्याकडं म्हणजे काळजीने लक्ष करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. आणि त्यांना तोपर्यंत आम्ही इथून मृतदेह पण नेणार नाही. आणि आमची मागणी आहे आणि आमची शिफारस त्यांनी लवकरात लवकर तिथं दाखल घ्यावी. आकाश राठोड, पोलीस प्रशासन. सरपंचाला बोललो, सरपंचाला काय डायरेक्ट गावाच्या विरोधात जाता येईल. घेतल्यानंतर माणूस वाचवा म्हणून कुठेतरी जातो ना पळत. असं झालं.